फायनली गाईज आम्ही चहा झालाय रेडी. आमचा चहा बनवायचं काकीने काम केलंय. झाला तर लगेच चहा रेडी झाला आणि आम्ही सकाळून बोलतो फायनली गाईज चिकन झालेलं आहे रेडी. एक 10 मिनिटं चिकन आमचं होणार रेडी. पाहू शकता गाईज, बघू शकताय फ्राय झाला आपला याच्यातून मस्त की असं फोडणीवर जरा आवसून घ्या. नमस्कार यूट्यूब चॅनल आपण आलो भाडा घेऊन कॅटरेजचा आणि कॅटरेजचं भाडं म्हणजे आपल्याला मस्त की जबरदस्त जेवण बनवणार. चिकन हे पण 70 किलो काही 70 किलो ना. आणि मामा आमचा जिलेबीवाला मामा कॅटीचे. हा काय कुक नाही, चिकनचा कुक नाही पण कुक हा एकच नंबर आहे. जिलेबी आणि स्वीट मिठासाठी ना. कोणती मिठाई, कोणती मित्रांनो मिठाई सांगा, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर यांचा मी देतोय. पेनमध्ये कुठे ऑर्डर घ्यायची, खोपोली करतात बेजर तुम्ही कुठे असा कुठे पण ऑर्डर द्या, मामा येणार. आणि मेन कुक आमचा तिथं बसला बघा कांदा चिरत. हे आता आपलं चिकन बनवतील आणि चिकन आणलं आपण 70 किलो गाईस. मग दादा आता याला हळद लावून घेते आणि इकडचा मामा धुते मी 2 टोपा भरलीच गाईस 70 किलो चिकनसाठी. आणि आज आम्ही मस्त बनवणार आहेत. आम्हाला ऑर्डर भेटला आणि उभी आहे तिथे मालकी नाहीत, बाकीच्या बायका बसल्या साईडला. तर या आता हे काय करतो माऊ तू म्हणजे का वरण कशाला मग काय काय उपास पण आहे या तर काही दोन आहेत जेवण म्हणजे व्हेज पण आणि नॉन व्हेज पण. मामा आपल्याला डाल पण बनवतो आणि आपण थोड्या वेळा चिकन बघू. आपण दालचा का विषय नाही महत्वाचा आपल्याला काहीच. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण चिकन करणार आहोत. तर काहीच पाणी टाकतो तिकडे फायनली. तर काही आपण भाडा घेऊन आपला ब्लॉगसाठी काय कंटेंट काढलाय मित्रांनो. 70 किलो चिकन काहीच बघू शकता. मामा कापते कांदा सगळं काय होतं कापशी मामा. सगळं कांदा लागतं आपल्याला 70 किलो चिकनलाच पूर्ण आपले. हो गाईज बघू शकताय सर्व कांदा कापणार आता मामा. आणि स्पीड बघा मामाचा गाईज. चांगलं कोण मारला हाल तुला हालत मार चांगली कोणी हलतीन तू या. मग इकडे आमची मसाल्याची तयारी होते गाईस. आणि आम्ही आता खोबरा आणि काय करतो, खोबराच आहे ना अजून काय नाही बायकोला दाखवते माझ्या खोबरा अजून. आणि तुमचा काय ते तुमचा मित्रांनो खोबरा आणि ह्या लसूण तिकडे लसूण करतो आणि इकडे खोबरा वाटत झालंय. माझी बायको नाही गाईस, ही आमची ब्लॉग तुम्हाला युट्यूबला टाकते, माझ्या चॅनलवर टाकते. माझ्या बायकोला दाखवत नाही मी, युट्यूबला टाकते माझ्या ब्लॉगमध्ये. चिकन धुण्याचं काम चालू आहे. हा रेडी झाला, हा रेडी होते मित्रांनो. हा धुतला काम करतात बघू शकताय. आपले मामाचं धुतात चिकन. तांबाड्याची आमची झाली तयारी कापाची मित्रांनो. तांबाडी कापून घेते ना आता बघा. कांदाचा पेस्ट करतील आमची. आय वजन आहे मित्रांनो. आपले झिंजा काकू आलेत ते काय तर म्हणजे नवरीला म्हणजे अच्छा ते तुम्ही बनवलेली जिलेबी भेटली ना, अतिउत्तम ना. आणि याही बनवली ग्रीन पीस भाजी. त्याला काय होती की नाव काय त्या ग्रीन पीस भाजीचा आज पालकची आमटी. अच्छा पालक आमटी होती काय ती. मला वाटलं काय ती शिकवली डामटी केली. काहीच मस्ती जात आहे, काही टेन्शन नाही. सिरियस कोण नाही तर मजा मस्ती करते आणि मस्तीच राहतात. आम्ही कोण रागवत नाही. आमची हिंदी काकी आहे, माझी बायको आहे, काय टेन्शन घेऊ नको. म्हणजे युट्यूबला आहे मी बोलते तू टेन्शन घेऊ नको, तू बिंदास राहशील. नाही तू असे राह, माझी बायको बोलणार नाही बघा तिला. ती नाही बोला माझी बायको. मी काय करू काही आपली 70 किलो मटन सॉरी चिकन ची फोडणी चालू झालेली आहे. काय ते बघू शकताय. आणि इकडे बघा लसूणची पेस्ट आलेली आहे आणि तयारी झाली चालू गाईस. सगळे करत जोरदार काम चालू आहे गाईस. बाहेर गाईस बघू शकताय. आला लसूण पेस्ट आली आपली. गाईस काम जोरात काम चालू आहे गाईस. तो आला टाकला आणि लसूण टाकला कडक गाईस. कसली हालत टाकते बघा आता. कारण की जेवढा सामान यूज करते तेवढा मोठमोठा सामान आहे. कारण की 70 किलो चिकन आहे. 70 किलो चिकन साठी जामच यूज करायला लागेल सामान. आपला अंदाज वेगळा आणि त्यांचा अंदाज वेगळा आहे गाईस. आता बघा लाल मसाला गाईस. आणि जिलेबी मामा आपला पल्ला दादा स्वतः कष्ट करतात गाईस. बेकार काम आहे त्याचं. फायनली गाईस चिकनची वेळ आली. आता चिकन पण टाकतील आता डायरेक्ट आतमध्ये.
बाबा बाबा चिकन, अजून चिकन आहे. $70 किलो चिकन टाकला. एक तिकडचा टोट आपला हा तसा टाकला, तसा अर्धा ठेवला आम्ही आणि अर्धा पूर्ण बघू शकतो अर्धा भरलाय, पूर्ण पाऊन भरला काही. तर नाही ते बाळगतच नाही. तर काही 70 किलो कारण की आता हा ठेवला, हा राईस सॉरी ग्रेव्हीसाठी ठेवला कारण की आपला रस्सा पण लागेल. तर रस्त्यासाठी हा आणि तो आपला सुका होऊन जाईल गाईस. बेकार हे बघा गर्दी झालं इकडे गाईस. आता आपल्या आलेली एक कांद्याची पेस्ट बघू शकतोय आपण. कांदा हा ऑइलवर मारला होता, याला आपण तेलावर मारला आणि त्यानंतर बघा त्याला मिक्सरला लावून अशी पेस्ट झाली. कांदा आणि सर्व हे पेस्टच टाकलेलं आहे. आला लसूण ती पेस्ट करून कांद्याची पेस्ट वगैरे केली बघू शकताय. फ्राय झाला आपला याच्यातून मस्त की असं फोडणीवर जरा आवसून घेतलं चिकनला. बघा यांची पद्धत वेगळी आहे, पूर्ण मोठी आहे. बघा जिलेबी मामा पुन्हा एकदा काठी मारला आलाय काही. गाईज आता रस्स्याची तयारी चालू. रस्सा हा आपल्या बघू शकता ग्रेव्हीसाठी फोडणी दिलेली आहे. रस्सा आता करतो तिकडे गाईज आम्ही. आणि रस्स्याची फोडणी चालू आहे आता गाईज मस्त की. पेस्ट टाकली लसूण. रस्स्यासाठी फोडणी चालू आहे. रस्स्याची बघा कांदा टाकलाय पूर्ण. ह्याला रस्स्याला आपण रस्सा करायचा असतं ना, रस्स्यासाठी आपला कांदा पेस्ट करायची गरज नाही मित्रांनो आपल्याला. बघू शकताय रस्स्यासाठी कांदा पेस्ट करायची गरज नाही ना मग आपल्याला. पेस्ट करायची गरज नाही ना आपल्याला. हां पण पेस्ट आहे ना जाईल आपली चिकन सुक्यामध्ये. हां बघू शकताय होते. फायनली मित्रांनो बघू शकता आपली कढी होते रेडी. आजच्या आपला ग्रेव्हीसाठी चिकनच्या ग्रेव्हीसाठी बघू शकता एक कम्प्लीट झाली. ग्रेव्ही करायची रस्सा बनवतो आपण. या कपामध्ये रस्सा होईल पूर्ण फुल होईल मला तर वाटतं. फुल म्हणजे लेवलपर्यंत येईल रस्सा कारण की आपल्याला पब्लिकला जेवण्यासाठी रस्सा लागेल. आणि इकडे चिकन तर होतंच रेडी टेन्शन नाही. आणि हा चिकन रस्स्यात जाईल गाईस. हो मी हा पण चिकन रेडीच आहे थोडासा पण हा टेस्ट चवसाठी आपण थोडी काढूया ना त्यातला. पण ग्रेव्हीसाठी बनत ते खास म्हणजे ही रस्स्याच्याच कारणासाठी की हा अख्खा कांदा याच्यात ना त्याच्यात टाकला तर आपण पेस्टसाठी टाकला तर पेस्ट पण टाकलं तर बघू शकताय पूर्ण धावपळ जोरदार राहते. बघू शकता आपण याच्यातली आपण आता थोडीशी टेस्टसाठी ना याच्यात टाकतो आपण. चिकन मध्ये टाकतोय बघा घेतात आणि इकडे टाकतात कारण की ह्याच्यात पण आली पाहिजे मित्रांनो. की तिकडे वेळ न जाण्यापेक्षा आम्ही त्या 2 गॅसवर काम चालू ठेवलं आहे गाईज. तिकडे पण जी कढी बनते बघू शकताय. मसाल्याची ग्रेव्ही बनवून टाकण्यात याला पूर्ण हलवून रेडी करून वापरून देऊ म्हणजेच होऊन जाईल पटापटा लवकर घ्यायची. हे सगळं लवकर होण्यासाठी काम चाललं आहे. ह्या घासवर त्या घासवर रेडी होण्याचं 2 दिवस ग्रेव्या. ती ग्रेव्ही याच्यात झालेली आहे बघा. आता याला मिक्स करून घेतो मित्रांनो मी. 70 किलो चिकन गाईस. आणि ॲक्च्युली तुम्हाला वाटतं हा घाटी मारणं सोपा आहे. घाटी मारणं सोपा नाही. हा घाटी मारायला लागतो त्याला पूर्ण ताकद लावावं लागतं गाईस. आता दिमागात केला तर एकदम हलकापणा आहे. एवढा मोठा टोप हलवायला लागतं खतरनाक गाईस बघू शकताय. आता आपल्याला आलाय रस्स्यामध्ये जाईल चिकन बघू शकताय गाईस. रस्स्यामध्ये टाकतो आपण चिकन आणि ह्या टोपामध्ये रस्सा होईल. चिकन जास्त होता रस्स्यात रस्स्याचा टोप पण चिकन भरला आहे. आणि ही दुसरी ग्रेव्ही होते तिकडे ग्रेव्हीच ग्रेव्ही होता गाईस. कपडं मागवील पक्कीच हळद पक्कीच मिरची मित्रांनो टाकलेले आहेत. यांचे अंदाज त्यांना माहिती आहे गाईस. छोले भटुरे सोड्यासाठीच आपण ती ग्रेव्ही बनवतोय. त्यातली ग्रेव्ही थोडी इकडे पण येईल आणि तिकडे पण जाईल. बघू शकता मित्रांनो वरून मसाला लागतात. रस्सा आहे ना मीठ आलाय प्रत्येक गोष्टीत मीठ टाकतील. आता टाकला बाई कच्ची टाकतील त्यानंतर त्यांनाच मित्रांनो. मी पण देखील तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ टाकत जाऊन मित्रांनो. प्रत्येकाला अंदाज असतात प्रत्येकाच्या अंदाजात मीठ टाकलं जातं काही. तिकड आला की इकडं का की तिकडे काही झालेले का की प्रत्येक ठिकाणी ते तुले बघू शकताय. आज काय नादच नाही. आमच्या काकी आहेत टेस्टसाठी आलेत.
आणि गाईस बघा खोबरा आपला टाकलाय काला खोबरा आणि हा आपला नवीन आयटम आहे कारण की हा काला खोबरा आणि काला चिकन ह्याच्याने आता काला चिकन होऊन जाईल. तसंच चिकनचा रस्सा आपला रस्सा रेडी आहे. रस्सा पाणी यायचं बघू शकता. या टोपामध्ये गरम पाणी आहे कारण की गरम पाणी टाकलं तर चांगलं असतं आणि थंड पाणी टाकलं तर तुम्ही झालेलं चिकन आवसून घेणार कडक होईल. त्यापेक्षा आपण गरम पाणीच टाकायचं असं काहीच होऊ शकतं. बघ आमची मालकी नवीन आहे मालकीचं तोंड तुम्हाला बघायला भेटणार नाही बघितलं सध्या ठीक आहे. फायनली मित्रांनो नाही नाचतात लोक इथं नाही तर मिरचीची पेस्ट आणि मिरची पेस्ट करून आली पेस्ट टाकली मी मिरचीची बघू शकताय. ती पेस्ट करून आणली आणि तिथे टाकले काही तर काहीच आम्ही आता बघू शकताय आम्ही सर्व झालेलं आहे. आणि आता लास्टमध्ये आम्ही टाकलेला आहे धनिया कोथमीर आणि वरती टाकलेला आहे चिकन मसाला गाईस एकदम लास्टला टाकला गाईस. आणि बघू शकता उकेला आलाय बाई आला उकोला कडकच नंतर मग आपला धनिया बघू शकता आणि वरती चिकन मसाला लास्टमध्ये टाकलं गाईस. आणि सगळं फोडणी मसाला टाकून झाल्यानंतर याच्यात टाकलं आहे इकडं पण गाईस बघू शकता. गाईस घाटी मारायची वेळ आलेली आहे आणि घाटी मारतो काय की आपला चिकन मसाला पूर्ण चिकनला भेटला पाहिजे म्हणून चहा द्या रे गाईस. चहा गाईस चहाच नाही आम्हाला आता चहा पण आपल्याला तर आमच्याकडे चहाची पण सोयच नाही करते आम्ही कंटाळा लागतो जाम कंटाळलो चहाच नाही देत पण चहा नाही. आणि चहाचं मी तलपी आहे तुम्हाला तर माहिती आहे गाईस आपली गाडीवर गेली कसं आपण 10-20 चहा पितो आणि एन्जॉय करतो. आणि मागा आपला जिलेबी मामा त्याचं तर शॉकच झालं जिलेबी पण ते जिलेबी खाऊ नको तुम्हाला काही जिलेबी आपल्याकडे आहे ना जिलेबी आहे तिथं एक काढू आपली काढ एक जिलेबी एक आणि एक बघ गाईस तुम्ही बघू शकता मामाची जिलेबी स्वतः मामाने हाताने बनवली जिलेबी. आणि मी त्यांना कशी वाटेल लाईक आणि कमेंट करून शेअर करून नक्कीच सांगा मामासाठी. तुम्हाला मामाचा मी नंबर खाली देतोय तुम्ही कधी मामाला ऑर्डर करू शकताय जिलेबी बनवायसाठी कुठेही मामा येऊ शकतो. काय रेट असेल त्याची कॉन्टॅक्टवर बोलून त्यांच्याशी बोलून ती रेट कमी करून त्यांना बोलून घ्या. आणि मामालाही देखील हे तुम्हाला कुक आहेत हे तुम्हाला कुठे जेवण बनवण्यासाठी पाहिजे असतील तर हेही देखील यांचाही देखील तुम्हाला नाव आणि नंबर टाकतो. मामा तुमचं नाव काय बोला तुम्ही भाऊ शिंदे तर काहीच भाऊ शिंदेचं नाव आहे. भाऊ शिंदे नाव करून त्याच्या खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन आणि त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही यांना कॉल करून गाईज कधी त्यांना बोलू शकता व त्यांच्याशी बोलणं करून घ्या तुमची रेट वगैरे काय असेल ते त्यांचं चार्जेस आणि तुमच्याकडे येऊन जेवण बनवून तुम्हाला जातील गाईज. तुमच्याकडे पाहिजे तर बायकांचा पण अवेलेबल करते की ते जेवण बनवून पूर्ण साहित्य घेऊन येतील त्याचं ते करून देतील तुम्हाला काही करता गरज नाही. का असेल तर मेन मालकीचा पण तुम्हाला नंबर देतो मालकीचा नंबर आहे मालकाचा नंबर आपल्याकडे कॅटरचा चालू त्यांचा देखील नंबर आहे गाईज त्यांचा नंबर तुम्हाला देतो आणि त्याच्याशी पण बोलणं करून पूर्ण करून घ्या. आणि खायला पाहिजे गाईज चिकन झालेलं आहे रेडी. एक 10 मिनटं चिकन आमचं होणार रेडी पाहू शकता मित्रांनो. हा चिकन रस्सा आहे आणि ड्राय चिकन बाकी तिकडे आहे बघा चिकन होते रेडी आणि झाडामध्ये एक प्रकारचं झालेलंच आहे गाईज पूर्ण चिकन रेडी झालं आहे. गाईज आम्ही चहा झालाय रेडी आमचं चहा बनवायचं काकीने काम केलंय जिंजे काकीने आम्हाला चहा बनवलंय. संतोष दादा आला होता म्हणून आणि आपला काय मान नव्हतं नाही संतोष दादा म्हणून चहा झाला रेडी का नाही आपला विषयच नव्हतं काही आमचा काय मानच नाही. संतोष आला तर लगेच चहा रेडी झाला आणि आम्ही सकाळपासून बोलतो आम्हाला चहाचा मानच नाही म्हणजे हे चुकीचं आहे. नाही मॅनेजर आता मग आला आपण पण मेहनत करतो ना भाऊ मेहनत करतो त्याचा फल भेटला पाहिजे की ना असू द्या तुझा धीर असू द्या पण आमचा काय विषय काहीच ना हाडच ना काय विषयच नाही ठीक ओके ओके तर चहा आम्ही चहा पितो घेतो आपल्याला काहीच आमचा चहा आता आलाय चहाचा फायनली दादा चहा भेटला आपला चहा भेटला तुझे चहा घे लवकर तू घे पहिला तू घे चहा घे लवकर आपला चहा भेटलाय चहा भेटलाय चहाच नव्हता आणि नशिबाने भेटला तर पितो आम्ही कळला तर काहीच आपल्या दादाला पण भेटलं काहीच खतरनाक बघा कुठलं पिते आता जिलेबी नंतर बनवू आपण पहिला चहा पिवा मग बाकी आपलं काम म्हणजे पगार देईल आमच्या मागं शेड आहेत आणि शेड त्याला पगार देणारच आहे तू पगार नको चहा पिऊन घेतो काहीच
नक्की पिओ पण पूर्ण पी. बाकी मी बघतो बघायचा कसा काय येतो. आणि शेट आपला खास आहे, आमचं टेन्शन नाही दादा. आमचा स्नेहल दादा खास आहे आमचा. चिकन झालेलं घेताना आम्ही आता बघू टेस्टसाठी घेतो गाईज. बघू शकतोय 70 किलो चिकन मध्ये काढतो गाईज. बस बस बघू शकता गाईज, कडकच गाईज. कुठं बसू खावाला चल इकडे खाऊया आपण. ते गाईज चिकन झालेलं रेडी आणि आपण घेतलंय खायला, तर त्याला खाऊया. एक नंबर. कडक कडक मस्त केलास. रेडी झालाय सर काय ना. तर मित्रांनो कसं वाटलं आमचं 70 किलो चिकनचं ब्लॉग. तर मित्रांनो नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.